बातमी मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात शासनाकडून सातत्याने हालचाली सुरू असल्याचं दिसतंय। हैदराबाद गॅझेट नंतर आता सातारा गॅझेटच्या अभ्यासासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सातारा गॅझेटचा अभ्यास करण्याचे आदेश दिलेत। पुणे विभागीय आयुक्तांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत महत्त्वाचे आदेश दिलेत। तर नेमका सातारा गॅझेट काय आहे ते पाहूयात। सातारा गॅझेटियर जुना सरकारी दस्तऐवज आहे। ब्रिटिशांना महसूल कर आकारणीसाठी जमीन लोकसंख्येच्या नोंदी करायच्या होत्या, त्यामुळे 1820 ते 1830 दरम्यान सातारा गॅझेटियर तयार केलं। सातारा प्रांतातील जमिनी, शेती, कुळी, जाती, पिकं, महसूल याची नोंद या गॅझेटियरमध्ये ठेवली गेली। यामध्ये गावनिहाय वंशावळी, कुळाच्या नोंदी, जात नोंदींचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये मराठा कुणबी समाजाचा ऐतिहासिक संबंध असल्याचा दाखला आहे। मराठा समाजाचा पायाभूत व्यवसाय शेती असल्याची सरकारी नोंद आहे।